मनोजचे लग्न झाले आणि आता त्याला एकामागोमाग 2 मुली झाल्या. तेवढ्यात त्याच्या लहान भावाच्या म्हणजेच विनोदच्या लग्नाचा विषय निघाला. तेव्हा विनोद म्हणाला की मी आधीच एक मुलगी बघून ठेवली आहे आणि ती मुलगी आपल्याच गावातील आपल्याच जातीतील आहे. कारण मला माहीत आहे की आपल्या गावात लग्न करताना नेहमी जात आडवी येते. मागे शंकर काकांच्या मुलीची उच्च जातीच्या मुलाशी प्रेम केले तर त्या बिचाऱ्यांना किती त्रास सहन करावा लागला होता. पण इथे तो प्रश्न नाही, कारण ती आपल्या जातीची आहे. त्यामुळे जातीवरून वाद घालण्याचा प्रश्नच येत नाही. आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्ही सगळेच त्या मुलीला चांगलेच ओळखता. विरोध असे बोलताच सगळेच अचंबित झाले आणि त्याला विचारू लागले की आम्ही त्या मुलीला ओळखतो का? विनोद म्हणाला, हो दादा, वहिनी, आई, बाबा, तुम्ही सगळेच तिला ओळखता. तेव्हा विनोदची आई म्हणाली, अरे अशी ती कोण मुलगी आहे आणि इतक्या कोड्यात बुडून का सांगतोयस? विनोद आईच्या जवळ जाऊन बसला आणि म्हणाला, आई, अगं आपल्या शेजारी ती अनिता मावशी आहे ना? तेव्हा आई म्हणाली, हो, मग तिच्या शेजारी असण्याचं काय कारण आहे? ती काय आजच आपल्या शेजारी राहायला आली आहे का? लग्न होऊन आली तशी इथेच आहे. आता त्या अनिता मावशीचं काय ते सांग पटकन. यावर विनोद म्हणाला, आई, आपल्या मावशीची मुलगी आहे ना काजल? आई पुन्हा म्हणाली, हो रे बाबा, संपूर्ण गावाला माहिती आहे अनिता मावशी आणि तिची एकुलती एक मुलगी काजल. पुढे काय ती तर बोलशील का नाही? जरा अजूनच आईकडे सरकून विनोद म्हणाला, अगं आई, तिची मुलगी काजल मला पसंत आहे. हे ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव होता. आईने चकित होत विचारले, काय काजल? अरे ती जवळजवळ रोजच आपल्याकडे येते. तू असताना नसताना सुद्धा येते. पण तुम्ही दोघांनी आम्हाला तसं काही जाणू दिलं नाही. यावर विनोद म्हणाला, हो आई, नाही जाणू दिलं याचं कारण तुम्हाला आमच्यावर संशय आला असता तर काय झालं असतं. कारण काजलच्या गरीब परिस्थितीमुळे तुम्ही तिला पसंत करणार नाही याची भीती आम्हा दोघांनाही होती. म्हणून आम्ही ठरवलं की वेळ येईल तेव्हाच बोलू. आणि आता घरात माझ्या लग्नाचा विषय निघालाच होता, म्हणून मी स्पष्ट काय ते सांगून टाकले आहे. आणि मी हेही सांगून टाकतो की मी लग्न करल तर फक्त काजलसोबतच. विनोदचे बोलणे ऐकून सगळे त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. विनोद म्हणाला, आई, तुला चांगलंच माहिती आहे की काजल ही गरीब घरातील मुलगी आहे. तशीच मन मिळावं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे ती शिकलेली आहे आणि तिच्या आईबरोबर दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते. आई, इथे तर आपली स्वतःची 6 एकर शेती आहे आणि काजल आपल्याबरोबर आपल्या शेतात काम करायला तयार आहे. ती नेहमी म्हणते की कष्ट केले की शेतकऱ्याचं घर धनधान्याने ओसंडून वाहतं. कष्ट करणाऱ्याच्या मदतीला देव नक्की धावून येतो. अशी मला समजून घेणारी बायको मिळाली तर. म्हणूनच मला काजलशी लग्न करायला नक्कीच आवडेल. आणि आई, तसे मी जास्त शिकलेलं नाही, सारखा शेतामध्ये राबणारा. त्यामुळे ही तिसरी शिकलेली बायको माझ्यासाठी काय वाईट आहे? नाहीतरी मला कोणती मोठी एखादी अधिकारी बायको मिळणार आहे. यावर त्याची आई म्हणाली, अरे विनोद, पण थोडा विचार कर. काजल स्वभावाने खरंच चांगली मुलगी आहे, पण दिसायला ती तुझ्या तोडीची नक्कीच नाही आहे. तू शेतात राहून सुद्धा मला स्मार्ट दिसतोस. काजल तुला इतकी शोभणार नाही. यावर विनोदने म्हटलं, आई, तुझं म्हणणं मला मान्य आहे, पण जर अनोळखी मुलगी आपण या घरात आणली आणि जर तिने आपल्या सर्वांना सांभाळून घेतले नाही तर? कारण मी काजलला आधीच सांगितलं आहे की माझ्या भावाची जास्त कमाई नाही, त्यामुळे घरची जबाबदारी माझ्यावरच आहे. आणि मी तिला हेही सांगितलं आहे, काही झालं तरी मला एकत्र कुटुंबात राहायला आवडतं. वेळ राहणं मला कधीच जमणार नाही. आई बाबा, तुम्ही तर बघतच आहात की दादाची बायको निशा वहिनी खूप समंजस आहे. ती कुटुंब एकत्र राहावं म्हणून किती आटापिटा करते. तसंच काजलसुद्धा हे घर एकत्र ठेवेल हा मला नुसता विश्वास नाही तर माझी पूर्ण खात्री आहे. आई, मी जेव्हा तिला सांगितले होते तेव्हा ती काय म्हणाली माहीत आहे का? ती म्हणाली, विनोद, मी लहानपणापासून खूप कष्ट केलेत आणि कष्ट करता करता कधी मोठी झाले हे तर काहीच मला माहिती नाही. लोकांच्या शेतात काम करून कंटाळा यायचा, पण पोटासाठी काम करणं महत्त्वाचं होतं. बाबा जाण्याच्या त्या धक्क्याने आई आजारी पडली आणि मग तिच्याबरोबर मी शेतात काम करू लागले. आई एकटी तरी काय करणार? मलाच आता तिचा आधार व्हायचा आहे. म्हणून अगदी लहानपणापासून खुरपण, कापूस वेचणे, तसेच शेंगा तोडणे, चिखलासुद्धा भाताची रोवणी केली.
तसेच घरी आईला घरच्या सगळ्या कामात मदत करून तिच्यासोबतच कामाला जायची. मी तुझं घर आणि जबाबदारी आनंदाने पार पाडेल याबद्दल तू निश्चिंत राहा. आई, अगं मला सांग, अशी कोणती मुलगी जी रोज आपण आपल्या डोळ्यासमोर पाहतो त्या घरची सून का नाही होऊ शकत? यावर विनोदचे वडील म्हणाले, विनोद, अगदी बरोबर बोललास तू. त्या मुलीचं खरंच काही वाईट नाही. दारूच्या व्यसनापायी तिचा बाप गेल्यानंतर ती पोरगी आईला बरे नव्हते म्हणून तिच्या बरोबरीने कष्ट करायची. एकदा तिची आई आजारी पडली. 12-13 वर्ष वयाची ती पोर, पण काय समर्थपणे तिने जबाबदारी पार पाडली. डॉक्टर, औषधी सर्व तिने एकटीनेच केले. तेव्हा मी विचारले होते तिला, काजल बेटा, काही मदत लागली तर हक्काने हाक मार. पण स्वाभिमानी पोर ती मला म्हणाली, काका, आहेत माझ्याकडे साठवलेले पैसे, 1 रुपया कोणाकडून घेणार नाही. आईच्या बाजूला पाणी गोळ्या सगळं ठेवून शेतात कामाला जायची आणि जाताना शेजाऱ्यांना सांगून जायची की मध्ये मध्ये एक चक्कर मारा ना आईकडे, म्हणजे मी निश्चित राहील. मला तरी काजल ही सून म्हणून पसंत आहे. विनोदची आई, काय विचार करतेस, एवढा होकार दे पोरीला. आणि मग सगळेच्या लग्नात तयार झाले आणि त्याला आणि काजलला तेव्हाच बोलवले. 2 घर सोडून बाजूलाच तर राहायचे होते. रात्री 10 वाजता विनोदच्या घरचे बोलावणे आल्याने आणि काजलची आई थोडी घाबरली आणि विचार करू लागली की काय काम असेल आपल्या गरिबाकडे, ना पैसा अडका हे मात्र नक्की. कोणी कधी भांडी घासायला बोलवायचे, तर कोणी पाहुणे राहुणे आले तर पोळी भाजी करायला बोलवायचे. पण आता तर खूप उशीर झाला होता. बघूया काय असेल ते, असं मनाशी ठरवून काजलला सोबत घेऊन ती विनोदसोबत त्याच्या घरी आली. अगदी आदरातिथ्याने तिला पाठावर बसवले. काजल तिथे जवळ उभी राहिली. विनोदचे बाबा म्हणाले, सुमित्राबाई, इतक्या रात्री तुम्हाला का बोलावले याचे तुम्हाला आश्चर्य नाही का वाटले? काजलची आई म्हणाली, हो ना, मनाला सारखी धाकधूक लागून राहिली होती की का बोलावले असेल म्हणून. विनोदचे बाबा म्हणाले, सावित्रीबाई, तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. यावर सावित्रीबाई म्हणाल्या, कोणती आनंदाची बातमी आहे? निराधारांना जे पैसे बिसे मिळणार आहेत की काय? मागे एकदा विनोदने फॉर्म भरला होता आणि म्हणाला होता, मावशी, तुला 1000 रुपये मिळतील महिन्याला. तेच पैसे आले आहेत की काय? बरं होईल बाबा, ते पैसे मिळाले तर तेवढाच फाटक्या संसाराला आधार होईल. तेवढ्यात विनोदची आई म्हणाली, सुमित्राबाई, कोणत्याच निराधाराचे पैसे अजून आले नाहीत आणि ते सरकारी काम आहे. सरकारी काम इतक्या लवकर होते का? कधी ही बातमी जरा वेगळीच आहे. यावर सुमित्राबाई म्हणाली, अहो, आता अजून कोणती वेगळी बातमी आहे? काय माझ्या काजलला कोणतं स्थळबीळ येणार आहे का काय? विनोदची आई म्हणाली, अगदी बरोबर बोलात तुम्ही. यावर सुमित्राबाईंनी चकित होऊन विचारले, काय म्हणालात तुम्ही? विनोदची आई, माझ्या काजलला स्थळ चालून आहे. मुलगा काय करतो, कोणत्या गावचा आहे आणि तुम्ही कसं ओळखता त्याला? शेवटी विनोदचे बाबा म्हणाले, सुमित्राबाई, तो मुलगा आपल्याच गावचा आहे. शिवाय तुम्ही पण त्या मुलाला खूप चांगले ओळखता आणि इतकंच नव्हे तर त्या मुलाच्या संपूर्ण कुटुंबालाही तुम्ही ओळखता. यावर सुमित्राबाई म्हणाल्या, अहो, पण असा कोणता मुलगा आहे ते तरी सांगा. मग विनोदचे बाबा विनोदला बोट दाखवत म्हणाले, हाच तो मुलगा. हे ऐकून ती काही क्षण स्तब्ध झाली. जशी ती भानावर आली तसे विनोदचे बाबा म्हणाले, सुमित्राबाई, तुमची मुलगी आमच्या पदरात